लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात अनेक धक्कादायक निकाल आपल्या समोर दिसले। आपल्याला केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पराभवाचे धक्के सहन करावे लागले। राज्यातील जायंट किलरनी देशाचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं। हे जायंट किलर्स कोण बघूया। लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार दणका दिला। बड्या नेत्यांना थेट घरी जावं लागलं। रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भारती पवार, पंकजा मुंडे, सुजय विखे पाटील या बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय। 3 केंद्रीय मंत्री, खासदार आणि माजी मंत्र्याला जायंट किलरनी धोबी पछाड दिलाय। डॉक्टर कल्याण काळे, सुरेश म्हात्रे, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, निलेश लंके हे मवियाचे उमेदवार जायंट किलर ठरले। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातली निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरला। पंकजा मुंडे 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्या। भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं। त्यानंतर 2014 मध्ये भाजप सरकारमध्ये पंकजा मुंडे मंत्री झाल्या। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत आणि आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला। पंकजा मुंडेंचा पराभव करणारे बजरंग सोनवणे कोण आहेत ते पाहूयात। उपसरपंच पदापासून बजरंग सोनवणेंची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती। पंचायत समिती उपसभापती, बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं। येडेश्वरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचे ते चेअरमन आहेत। 2019 मध्ये बजरंग सोनवणे यांचा प्रीतम मुंडेंनी पराभव केला होता। त्यानंतर येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून बजरंग सोनवणे यांनी त्यांचा जनसंपर्क वाढवला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर त्यांनी अजित पवार गटाची साथ दिली होती। पण लोकसभा निवडणुका जाहीर होताच त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि सगळे अंदाज खोटे ठरवत त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला। हा सत्याचा विजय आहे। बीड जिल्ह्यातली जनता उघड्या डोळ्याने सर्व काही बघत होती आणि बघत असताना बीड जिल्ह्यातल्या जनतेला जे हवं होतं, बीड जिल्ह्याचा खासदार बदल होणं ते झालेलं आहे। पण निवडणूक माझ्या दृष्टीनं एवढी सोपी होती, पण त्याला निवडणुकीत आमचा पराजय कसा होईल याच्यासाठीचे कटकारस्थानं बरेच रचले गेले। जालना जिल्ह्यातही मोठा राजकीय भूकंप झाला। विजयाची दुसरी हॅट्रिक करण्याच्या तयारीत असलेल्या रावसाहेब दानवेंचा पराभव झाला। पंचायत समितीचे सभापती, 2दा आमदार आणि 5 वेळा खासदार होण्याची किमया रावसाहेब दानवेंनी केली होती। भाजपचं प्रदेशाध्यक्षपद आणि केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारीही दानवेंनी पार पाडली होती। मात्र काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळेंनी दानवेंना पराभवाचं इंजेक्शन दिलं। डॉक्टर कल्याण काळे हे माजी आमदार आहेत। 2009 मध्ये त्यांनी हरिभाऊ बागडेंचा पराभव केला होता। काँग्रेसचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं होतं। 2009 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी रावसाहेब दानवेंना टफ फाईट दिली होती। त्यावेळी झालेल्या पराभवाचा बदला डॉक्टर काळेंनी यावेळी घेतला। कपिल पाटील यांचा पराभवही भाजप करता धक्कादायक, कारण सलग 2 टर्म खासदार आणि 3 वर्षांपासून केंद्रीय मंत्रिपदाची धुरा सांभाळत असतानाही कपिल पाटलांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं। एनसीपी शरद पवार पक्षाचे सुरेश म्हात्रेंनी भिवंडी मतदारसंघात सगळी समीकरणच बदलून टाकली। सुरेश म्हात्रेंनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। बाळ्या मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत। सुरेश म्हात्रेंनी आजपर्यंत तब्बल 7 वेळा पक्ष बदललेत। 2014 मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण पराभवानंतर त्यांनी भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि एनसीपी शरदचंद्र पवार असा प्रवास करत अखेर खासदार होण्याचं स्वप्न साकार केलं। दिंडोरीतही केंद्रीय मंत्र्याला धक्कादायक पराभव सहन करावा लागला। माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती।
2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या भारती पवारांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झालेल्या भारती पवारांना केंद्रात राज्यमंत्रीपदही देण्यात आलं. मात्र राज्यमंत्री असलेल्या भारती पवारांना एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरेंनी पराभूत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भास्कर भगरेंनी राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या भास्कर भगरेंनी आता थेट लोकसभेतच प्रवेश केलाय. नगर जिल्ह्यातल्या राजकारणावर पकड असलेल्या विखे कुटुंबातील सुजय विखे पाटलांचा पराभव भाजपकरता धक्कादायक ठरला. 3 पिढ्यांपासून घरात राजकारणाची परंपरा असतानाही सुजय विखे पाटील पराभूत झाले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील 2019 मध्ये खासदार झाले होते. मात्र सलग दुसरा विजय मिळवण्यात त्यांना अपयश आलं. सुजय विखे पाटलांना निलेश लंकेंनी पराभूत केलं. घालणार नाही साहेब, सगळे आमदार निवडून घेऊन जाणार मी महाविकास आघाडीची, घेऊनच जाणार. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये 12 आमदार महाविकास आघाडी होणार असं म्हणतात. 100% होणार, 12ची 12 आणि पुढल्यांचे 12च वाढवणार. निलेश लंके आधी शिवसेनेत होते. वयाच्या 15व्या वर्षीच त्यांनी शाखा प्रमुख म्हणून काम सुरू केलं होतं. मात्र 2018 मध्ये त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातील गोंधळ लंकेंना भोवला होता. त्यानंतर 2019 मध्ये एनसीपीच्या तिकिटावर निलेश लंके आमदार झाले. अजित पवारांना साथ दिल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. तुतारी चिन्हावर त्यांनी थेट सुजय विखे पाटलांना चितपट केलं. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत मातब्बरांना पराभवाची धूळ चारणारे जायंट किलर राज्यातच नव्हे तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरलेत. परिणामी आगामी राजकारणात जायंट किलर महत्त्वाची भूमिका बजावणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.